ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उथळसर प्रभाग समिती अंतर्गत सिद्धेश्वर जलकुंभ इथे नवीन जलकुंभाचं काम सुरू करण्यात आलंय। या कामामुळे कोलवड परिसरात पाणीपुरवठा करणारी मुख्य पाणीपुरवठा वाहिनी बाधित होत असल्यानं ही जलवाहिनी स्थलांतरित करणं आवश्यक आहे। या 600 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी स्थलांतराचं काम सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे। त्यामुळे सोमवार 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत असा एकूण 24 तास या जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। या शटडाऊन कालावधीत उथळसर प्रभाग समितीमधील सिद्धेश्वर तलाव परिसर, माता रमाबाई आंबेडकर नगर, गणेशवाडी, नितीन कंपनी, पाचपाखाडी, हंसनगर, सिंगनगर, खोपट, फ्लॉवर व्हॅली, शेलारपाडा, गोकुळदासवाडी, कोलवाड, गोकुळनगर परिसर आणि नौपाडा प्रभाग क्षेत्रातील पाचपाखाडी, चंदनवाडी, महापालिका मुख्यालय परिसर, चरई, धुबियाळी इत्यादी भागात 24 तासांसाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील। मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी। या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावा असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले।